नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज आपण शिक्षक भरती, टी आणि ज्या काही शिक्षण सेवकांसाठी गुड न्यूज आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शिक्षण सेवकांसाठी दोन गुड न्यूज आहेत आणि ते प्रत्येक यूट्यूब चॅनलला कालपासून बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. याबद्दल माझं काय मत आहे यावर चर्चा करणार आहोत. तर मी पण 2024ला ज्यावेळेस रुजू झाले शिक्षण सेवक म्हणून त्यावेळेस आपण जिल्हा परिषदेला लागलो असा आनंद होता. पण जिल्हा परिषदेला काम करणं किती कठीण काम आहे हे जरा नवीन जे शिक्षक भरतीत सहभागी होणार आहे त्या शिक्षण सेवकांसाठी किंवा ज्या टीचरांसाठी हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला शाळेचे कोणते कोणते कामं करावे लागतात, एखाद्या शाळेमध्ये जाऊन ते तपास करा की आपल्याला कोणते कोणते रजिस्टर असतात किंवा आपल्याला मुख्याध्यापकांची काही कामं लावतात का, ऑनलाईनची काही कामं असतात का, याबद्दल जरा तपास करा. आणि बऱ्याच जणांना वाटतं आता एक बिंदू आणि एक आता नवीन शिक्षण सेवकांसाठी एक GR निघाला काल की तुमची जी काही सेवा झालेली आहे शिक्षण सेवक कालावधी हा 2 वर्ष पूर्ण झालेला आहे, आता होईल एप्रिलमध्ये. तर ते एप्रिलमध्ये पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी जर तुम्हाला दुसरीकडे तुमच्या स्वजिल्ह्यात जायचं असेल किंवा नवीन तिसरी TRT दिलेली असेल, चांगले मार्क असतील, तर तुम्ही तुमच्या स्वजिल्ह्यात जायचा विचार करत असणार तर मला असं वाटतं की तुम्ही थोडा विचार करावा. कारण 50च परफॉर्मन्स द्यायचे आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचं मेरिट काय आहे किंवा इतर कास्टचं काय आहे, जागा तुमच्या कॅटेगरीला आहेत का, किंवा दुसऱ्या जिल्ह्यात पण तुमचा नंबर लागला तर सेवा ग्राह्य धरली जाणार आहे आता शिक्षण सेवकांची. तर माझं मत असं आहे की विचार करावा थोडासा आणि विचार करूनच परफॉर्मन्स द्यावे. आणि त्यानंतर शिक्षण सेवक पद रद्द व्हावं. जे काही PMC पुण्यामध्ये महानगरपालिकेला काही शिक्षण सेवक काही अभियोग्यताधारक हे जॉबसाठी लागले होते, तर त्यांना शिक्षण सेवक म्हणून घेण्यात आलं आणि नोकरी होती. जाहिरातीत म्हटलं होतं की तुम्हाला फुल पेमेंट दिला जाईल. ज्यानंतर त्यांची नियुक्ती झाली त्यांना शिक्षण सेवक पद लागू करण्यात आलं. तर आता ते त्यांचं शिक्षण सेवक पद रद्द करण्यात आलेलं आहे. तर आपला पण 26 तारखेला जे काही कोल्हापूर उच्च न्यायालयात केस दाखल झालेली आहे, तर ते केस दाखल झालेले आहे आणि त्या केसचा काय निकाल लागतो, तर आपल्याला पण समान काम समान वेतन लागू झालं पाहिजे असं माझं एक शिक्षण सेवक म्हणून म्हणजे माझं मत आहे. आणि महिलांसाठी खास सांगते की बऱ्याच महिलांना असं वाटतं की यांना नोकरी मिळालेली आहे मागच्या भरतीमध्ये, पण एक शिक्षक झाल्यानंतर आपल्याला कशाला तोंड द्यावं लागतं, कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर एक लहान मुलं असलेल्या शिक्षिकांनी ज्या अभियोग्यताधारक आहेत, ज्यांना लहान मुलं आहेत, त्यांचा विचार करून मग नोकरीला लागण्याचं स्वप्न तुम्ही बघा. कारण लहान मुलं असलेल्या शिक्षकांचं बऱ्याच ठिकाणी 0 शिक्षकी शाळा आहेत आणि शिक्षकांच्या अतिरिक्त जागांना आता त्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्यावर समायोजन होईल. आणि बऱ्याच अशा महिला आहेत त्या लहान लहान मुलं असतील आणि जॉबला लागायचं आहे, हे जर त्यांचं काही स्वप्न असेल तर तुमच्या मुलांना सांभाळून तुम्हाला जॉब पण सांभाळावं लागेल. बऱ्याच ठिकाणी एक शिक्षकी शाळा आहे आणि एक शिक्षकी शाळा असल्याने मुख्याध्यापकांचे कामं पण ते त्यांनाच करावे लागतील, शिक्षकांना जे लागतील त्यांना. आणि शिक्षकांचं शिकवणं 4थीपर्यंतचे वर्ग, 1ली 2री 3री 4थी 4ही वर्ग सांभाळावे लागतील. त्यानंतर शाळेचे ऑनलाईन कामं पण शिक्षकांनाच करावे लागतात, कार्यक्रम पण स्वतः शिक्षकांना घ्यावे लागतात. महिलांनी ही तयारी ठेवा की आपल्याला शाळा, घर, संसार, मुलं आणि आपला जॉब हे सांभाळून खरंच आपल्याला शिक्षकाची नोकरी करता येईल का, हा विचार करून परफॉर्मन्स द्या. तुमच्या जिल्ह्यात लागले तर विचार करा. कारण आमचं जे काही मी जिथे जॉबला आहे तर इथून बस पकडायची म्हटले तर 2 किलोमीटर पायी जावं लागतं. एका झेरॉक्ससाठी 2-2 किलोमीटर पायी जावं लागतं. तर बघूया पुढच्या शिक्षक भरतीत नंबर लागतो का.
त्यानंतर आपल्याला बरेच असे पालकांचे पण म्हणजे पालकांचाही त्रास असतो काही शाळांमध्ये कमिटीचाही त्रास असतो. आपल्यावर वॉच ठेवणारे फक्त केंद्रप्रमुख नसतात, तर गावातली कमिटी पण असते, पालकांचीच कमिटी असते. आणि त्या कमिटी काय त्रास देईल हा त्रास सहन करण्याची पण शक्ती ही प्रत्येक शिक्षकामध्ये असावी. आणि प्रत्येक महिला शिक्षक असतील, आता लागणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्यांनी विचारपूर्वक विचार करावा की तुमची सहन करायची ताकद ही शिक्षण सेवक कालावधीमध्ये बघितली जाते. लवकर हायपर व्हावं, आता बऱ्याच जणांना, बऱ्याच शिक्षण सेवकांना नोकरी लागली नवीन आणि त्यांना काही गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध झाल्या की ते हायपर होतात. आणि हेच आपली आता नाही पण 3 वर्षात बरीच सत्वपरीक्षा बघितली जाते. आणि त्या सत्वपरीक्षेसाठी सामोरं जाण्यासाठी सगळी तयारी करून या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.